अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. उद्या गुरुपुष्य अमृत ह्या दिवशी आपल्याला उद्या गुरुवार पण आहे, तर उद्या आपल्याला काही सेवा करायच्या असतात. अधिक महिना चालू झालेला आहे. अधिक महिन्यामध्ये आपण विष्णू भगवानांची सेवा करत असतो. ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा केली जातात, म्हणजे तुमच्या इच्छेनुसार 5 करा, 7 करा, 21 करा किंवा 51, ज्या घरामध्ये अधिक मासमध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. तशाच प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या गुरुपुष्य अमृत योग येत आहे आणि गुरुवार पण आहे. ही सेवा फक्त गुरुपुष्य अमृत योगावरतीच केली जाते. ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते. ज्या ज्या घरामध्ये ही सेवा केली जाते त्या घरामध्ये विष्णू भगवानांची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि ज्याच्यामुळे आपल्या मनातील इच्छा, अडचणी, दुःख काही असेल, तुमच्या कोणत्याही इच्छा असतील, तुम्ही कोणत्याही गोष्टींसाठी ही सेवा करू शकतात. नंतर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःच्या काही अडचणी असतील, दुःख असेल की ते निघून जाण्यासाठी, तुम्ही नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी, तुम्हाला कोणतीही अडचण किंवा दुःख किंवा काही गोष्टी असतील तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. ज्या घरात ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते त्या घरामध्ये कोणतीही कमी पडत नसते आणि आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होत असतात. तुम्हाला सेवा करत असताना तुम्हाला ही सेवा सुतक, तर समजा तुम्ही सुरुवात केली आणि तुम्हाला ही सुतक जर पडलं तर तुम्हाला ही सेवा अजिबात करता येणार नाही. मग पुढच्या वेळेस जेव्हाही तुम्हाला गुरुपुष्य अमृत योग येईल त्यावेळेस आपल्याला ही सेवा चालू करायची आहे. पण मग ज्यावेळेस आपल्याला सुतक पडत असतं त्यावेळेस आपल्याला ही सेवा करता येत नाही. समजा तुम्हाला काही अडचण, प्रॉब्लेम असतील, म्हणजेच मासिक धर्म येणार असेल तर त्यावेळेसही तुम्हाला ही सेवा करता येईल. पण मग तेवढे 4 दिवस तुम्ही स्किप करून मग 5व्या दिवसापासून तुम्ही सेवा ही कंटिन्यू पुढे करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून तुम्हाला समजत असेल की ही सेवा सुतक पडल्यावरती करता येत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला काही अडचणी असतील तर ते 4-5 दिवस सोडून मग तुम्हाला ती सेवा करता येऊ शकते. समजा तुम्हाला तर पहिल्या दिवशी 3रा किंवा 4था दिवस येत असेल तर ही सेवा तुम्ही तुमच्या घरच्यांकडनं, म्हणजे कुणाकडनं तरी करून घ्या आणि मग नंतर तुम्ही ती सेवा पुढे कंटिन्यू करू शकतात. तर सेवा काय करायची, आपल्याला ही सेवा 24 दिवसांची करायची आहे. परत तुम्हाला सांगते की ही सेवा आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी, अडचणी, दुःख निघून जावे आणि आपल्या घराची भरभराटी होण्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. तुमच्या अडचणी नक्कीच निघून जातील आणि तुमच्या घरात नक्कीच अखंड लक्ष्मी प्राप्त होईल अशी ही सेवा आहे. तर आपल्याला ही 24 दिवसांची सेवा करायची आहे आणि आपल्याला ही पहिल्या दिवशी आपल्याला उद्यापासून चालू करायची आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 24 वाती करून ठेवायच्या आहेत, म्हणजे फुलवाती आपण म्हणतो त्या. तर आपल्याला तुपाच्याच याच्याने ती आपल्याला करायचं आहे. तर मग तुम्हाला 24 फुलवाती घ्यायच्या आहेत. त्याच्यात तुम्हाला पहिल्या दिवशी एक वात लावायची. त्याच्यात ती सेवा होईपर्यंत, म्हणजे ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा होईपर्यंत ती हे आहे, म्हणजे वात आहे, आपण ज्याच्यात तूप भरपूर टाका आणि ती आपल्या पूर्ण सेवा होईपर्यंत ती वात प्रज्वलित राहावी एवढं तुम्ही तूप टाका. आणि मग त्याच्यानंतर सेवा संपली तर ती ज्यावेळेस तो दिवा, म्हणजे ती वात जेव्हा शांत होईल तेव्हा ती तोपर्यंत आपण पेटत ठेवायची आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला एक दिवा म्हणजे एक वात पेटवून, तर तुम्हाला काय करायचं, पहिल्या दिवशी म्हणजे एकचदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. नंतर 16 वेळेस नारायण मंत्र, म्हणजे नारायण विष्णू मंत्र जो असतो तो आपल्याला 16 वेळेस बोलायचा आहे. नंतर माता लक्ष्मीचा तुम्हाला 16 वेळेस मंत्र बोलायचा आहे. कुबेर मंत्र बोलायचा आहे, तो पण 16 वेळेस. आणि लास्टला आपल्याला श्री स्वामी समर्थ एक माळा जप करायची आहे. ही 20 मिनिटात तुमची सेवा होऊन जाते. म्हटल्यावरती आपल्याला फक्त 20 मिनिटं, तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी, दिवसभरातनं तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही सेवा करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एक वात लावणार त्यावेळेस व्यंकटेश स्तोत्र, नंतर नारायण विष्णू मंत्र, कुबेर मंत्र, लक्ष्मी मंत्र आणि एक माळ स्वामी महाराजांची जप करायची आहे. सगळे मंत्र 16-16 वेळेस, एकदा व्यंकटेश स्तोत्र आणि
एक माळ पूर्ण 108 वेळेस आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थांची आपल्याला जप करायची आहे. पहिल्या दिवशी आपल्याला एक वात, दुसऱ्या दिवशी 2 वाता पेटवून आणि सेवा ज्या सांगितल्या त्याच सेवा तुम्हाला परत करायच्या आहेत. म्हणजे आज तर तुम्ही ह्या सगळ्या सेवा केल्या, दुसऱ्या दिवशी त्याच सेवा करायच्या आणि फक्त 2 वातीला म्हणजे जे 2 टोकं असतात ते जॉईन करून आणि तूप टाकून सेवा करायची. तिसऱ्या दिवशी 3 वाती, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5 वाती जॉईन करून आपल्याला अशा 12व्या दिवसापर्यंत 12 वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. नंतर मग 13व्या दिवशी काय करायचं आपल्याला, 13व्या दिवशी आपल्याला 12 वाती तुम्ही 3-3च्या याच्यात म्हणजे 4-1-4 2 4 12 असं 3 दिव्यांमध्येही तुम्ही पेटवू शकतात. किंवा मग सगळ्या एकत्र म्हणजे ते सगळ्या वाती एकत्र करून गोल हे करून आणि तूप टाकून जास्त आणि मग ती प्रज्वलित करून तुम्ही ती तशी दिवाही पेटवू शकतात. किंवा सगळ्या 12 पंक्तींमध्ये लावून 12 पंक्तींमध्ये एक वात ठेवून पण तसंही करू शकतात. किंवा मग 4-4च्या वाती करूनही तुम्ही 3 दिव्यांमध्ये ठेवू शकतात. जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकतात. मग 13व्या दिवशी काय करायचं आपल्याला 12 म्हणजे 1-2 आपल्याला 12 दिवसापर्यंत आपल्याला एक वात वाढवत जायची आहे. आणि आपल्याला 12व्या दिवशी म्हणजे आज 1 लावली, 2 लावल्या, तिसऱ्या दिवशी 3 लावल्या, चौथ्या दिवशी 4 लावल्या. तसंच 12व्या दिवसापर्यंत 12 वाती येतात आणि मग नंतर 12व्या दिवशी पूर्ण लावायच्या आणि 13व्या दिवसापासून काय करायचं 12 वाती, त्याच्यानंतर 11 वाती, नंतर 10 वाती असा उतरता क्रम आपल्याला करायचा आहे. आणि आपल्याला 24व्या दिवशी आपली एकच वात राहणार आहे. सेवा सेम राहणार आहेत आणि अशी आपल्याला 24 दिवसांची ही सेवा करायची आहे. आणि ती राख एका याच्यात जमा करून ठेवायची आणि नंतर ती तुम्ही विसर्जनही करू शकतात. नाहीतर मग रोज तुम्ही तुमच्या कपाळालाही लावू शकतात. जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकतात. आणि म्हणून मग शेवटच्या दिवशी तुमची सेवा झाल्यावरती तुम्हाला ती एका डबीत भरून ठेवा किंवा एका कागदात पॅक करून ठेवा. घरात ठेवायची असेल तर चांगलंच आहे, नसेल ठेवायची तर तुम्ही विसर्जनही करू शकतात, जशी तुमची इच्छा असेल तसं. नंतर पण मग मी सांगेल की ती तुम्ही विसर्जनाचे करा, कारण की एकदा शेवटी आपण सगळ्यांना लावून द्यायचे घरात सगळ्यांना आणि ती तुम्ही विसर्जन करून टाका. अशा प्रकारे आपल्याला 24 दिवसाची अखंड लक्ष्मी प्राप्त राहण्यासाठी, मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुमचे दुःख अडचणी निघून जाण्यासाठी आणि घरामध्ये आपल्याला नेहमी हसतं कुटुंब राहण्यासाठी ही सेवा उद्यापासून तुम्हाला करायची आहे. आणि काही अडचणी असतील किंवा काही असतील तर नक्कीच विचारू शकतात. एकदम साधी आणि सोपी सेवा आहे, आवर्जून करून बघा. बऱ्याच जणांना खूप सुंदर अनुभव आलेला आहे. आवर्जून करा, ही सेवा खूप महत्त्वाची आहे आणि ह्या सेवेमुळे बऱ्याच जणांचं खूप चांगलं झालेलं आहे. म्हणून आवर्जून ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुपुष्य अमृत योगावर नक्कीच करून बघा. ही सेवा फक्त गुरुपुष्य अमृत योगावरच केली जाते, नाहीतर ही सेवा कधीही नाही करू शकत. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेल की उद्याला ज्यांना इच्छा असेल त्यांनी ही सेवा आवर्जून करून बघा. व्हिडिओ आवडला असेल किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.